नमस्कार मित्रांनो, थंबनेल पाहून थोडंसं विशेष वाटलं असेल ना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थंबनेल आणि त्याच्या खाली एक जबरदस्त असं वाक्य, सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम या तीन शब्दांना हिंदू धर्मामध्ये प्रचंड आदराचं आणि सन्मानाचं स्थान आहे. सत्य, शिव आणि सुंदर. सत्य घटनेवरती, सत्यावरती चालणारा. शिवम म्हणजे शिवाचा भक्त आणि सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. परंतु राज ठाकरे यांच्या खाली ही तीन अक्षर लिहित असताना याचा अर्थ मी थोडासा वेगळा आणि बदललेला आहे. सत्यम, सत्यम म्हणजे सत्य, सर्व गोष्टीवरती सत्यतेने सत्य घेऊनच सामोरं जाणारा, सत्याच्या मार्गावरतीच राजकारण करणारा. शिवम, शिवम म्हणजे शिवछत्रपतींचा मावळा, शिव विचारानं प्रेरित झालेला, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यावरती प्रभावित होऊन तशाच पद्धतीचं सुंदर राज्य घडवण्यासाठी निघालेला म्हणजेच शिवम. आणि सुंदरम, हा महाराष्ट्र सुंदर झाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लोक सुंदरतेनं आनंदानं नांदली पाहिजे याचा विचार करणारा. सत्यम शिवम सुंदरम या त्रिकुटी विचारांचा संगम म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकारणाला कोणत्या डावपेचामध्ये न आखणारा, राजकारणामध्ये सामोर जाताना अत्यंत स्पष्ट आणि खरेपणानं समोर जाणारा, वेळ प्रसंगी कोणत्याही प्रकारच्या युद्ध आघाडी न करता आपल्या मुलाचा पराभव सुद्धा डोळ्यात देखत पाहणारा एकमेव नेता म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना. अत्यंत प्रचंड कमी वयामध्ये प्रचंड असं यश मिळालं. वयाच्या 37-38व्या वर्षी पक्षाची स्थापना करणं आणि पक्ष महाराष्ट्र राज्यातल्या गावागावापर्यंत नेणं हे अत्यंत अवघड आणि अशक्य काम. आजपर्यंत तरी कोणत्याही नेत्याला स्वतःचा पक्ष स्थापन करून तो गावागावापर्यंत नेता आला नाही. पक्ष स्थापन करणं हे नॉट अ जोक, अतिशय अवघड, अशक्य आणि अफाट असं काम म्हणजे पक्ष निर्मिती. पक्ष निर्माण केला, पक्षाचे 12, 13, 14 आमदार आणले, नगरपालिका आणल्या, महानगरपालिका आणल्या, अत्यंत मोठं दिमाखदार यश मिळालं. यशानं हा नेता कधी हुरळून गेला नाही आणि अपयशानं कधी खचून गेला नाही. आज सुद्धा महाराष्ट्र, मराठी विचार, मराठी बाणा याच्यावरतीच राज ठाकरे आपलं राजकारण करतायत. हाच विचार पुढे घेऊन जात आहेत. अनेक जण त्यांना नावं ठेवत असतील, अनेक जण त्यांच्यावरती टीका करत असतील, परंतु टीका करणाऱ्यानं एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की राज ठाकरेवरती टीका करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टीचं मूल्यमापन करू शकता, कोणत्या गोष्टीवरती निकषावरती तुम्ही टीका करणार. ना या माणसाच्या हातामध्ये कधी सत्ता होती, ना या माणसाला कोणत्याही मलिदाचं पद आजपर्यंत या माणसानं घेतलं, मग तुम्ही कोणत्या गोष्टीवरती या माणसाची टीका करणार. ना या माणसाच्या पक्षाचं कधी भ्रष्टाचाराशी नाव जोडलं गेलं, ना या माणसानं कधी लाभाचं पद मिळालं, ना मोहात अडकला. अत्यंत कलात्मक, अत्यंत दिलदार मनाचा नेता म्हणून राज ठाकरे प्रसिद्ध आहेत. कलाकारांना मदत करणारा, अत्यंत दिलदार मनाचा राजा म्हणून राज यांच्याकडे पाहिलं जातं. मैत्री कशी जपावी, मैत्रीत्व कसं जपावं हे राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. दुःख अडवायला गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही तुझी, जीवनभर तुझी, असं ज्या गाण्यामध्ये हे जे वाक्य आहे त्याप्रमाणे हुबेहूब राज ठाकरे यांची मैत्री आहे. दिल असलेला, धैर्य दिलासारखा मन असलेला हा राज ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या संघर्ष करताना दिसतोय. संघर्षातूनच पुढे जाणं हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आज ना उद्या राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा सत्ता येईलच, कारण इथं कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन थोडीच आलेला आहे. अगदी रावणाला सुद्धा लंका त्या ठिकाणी हरावी लागली आणि आजकालचे हे पुढारी म्हणजे फार काळ त्या ठिकाणी पाण्यावरचं न टिकणारं तवंग आहे. आणि त्यामुळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं की सत्यम शिवम सुंदरम.